नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, या मुद्रा या प्रकरणातल्या या दुसऱ्या भागामध्ये आज आपण या प्रकरणातील पुढील माहिती जी आहे ती बघणार आहोत. मागच्या प्रकरणामध्ये आपण मुद्रेचा जन्म कसा झाला आणि मुद्रेचं स्वरूप जे आहे ते कसं होतं हे समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा जो आहे तो प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये आपण मुद्रेचा अर्थ, मुद्रेची वैशिष्ट्ये आणि मुद्रेची कार्ये हा भाग जो आहे तो अभ्यासणार आहोत. त्याविषयीची माहिती जी आहे ती बघणार आहोत. यापूर्वी आपण चर्चा करताना बघितलं की आज आपल्या जीवनामध्ये पैशाला, मुद्रेला अनन्यसाधारण असं महत्व आहे. प्रत्येक जण मुद्रा प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आहे, कारण मुद्रेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या गरजा भागविता येतात. मुद्रा हे असं माध्यम किंवा साधन आहे की ज्याच्या माध्यमातून आम्हाला आमची गरज भागविता येते. याची जाणीव आम्हाला असल्यामुळे आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मुद्रा मिळवण्याचा प्रयत्न करतो. जसं मी आधी मागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला की प्रत्येक गोष्टीची ओळख असते, प्रत्येक गोष्टीची काही वैशिष्ट्ये असतात की जी त्या वस्तूची ओळख निर्माण करते, त्याचा अर्थ विशद करते. पैसा किंवा मुद्रा जो आपल्या जीवनामध्ये एवढा महत्वाचा आहे, तो पैसा म्हणजे काय, मुद्रा म्हणजे काय, मुद्रा कशाला म्हणायचं, मुद्रेचा अर्थ काय, हे आपल्याला जे आहे अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि म्हणून आपण सुरुवातीला मुद्रेचा अर्थ जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. अर्थातच मुद्रेचा अर्थ समजून घेत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या व्याख्या आहे त्या व्याख्यांचा आपल्याला जो आहे तो कुठेतरी विचार करावा लागेल. त्या व्याख्यांच्या माध्यमातून जो आहे तो आपण जो आहे तो मुद्रेचा अर्थ जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक संदर्भ म्हणून आपण 3-4 व्याख्यांचा जो आहे तो परामर्श आपण घेऊया. मुद्रेचा अर्थ स्पष्ट करताना प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ वॉकर काय म्हणतात ते बघा. वॉकर असं म्हणतो की ऋणाची पूर्णपणे परतफेड करण्याचे साधन म्हणून जी वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज व अनिर्बंधपणे हस्तांतरित केली जाते, तसेच देणाऱ्याच्या वर्तणुकीचा किंवा पतीचा विचार न करता जी निसंकोचपणे स्वीकारली जाते, अशा कोणत्याही वस्तूला पैसा किंवा मुद्रा असं म्हणतात. अतिशय लांब वाटणारी ही जरी व्याख्या असली तरी मुद्रेचा अर्थ मात्र त्यातनं आपल्याला जो आहे तो समजून येतो. काय म्हटलं त्याने सुरुवातीला की ऋणाची पूर्णपणे परतफेड करण्याचे साधन म्हणजेच काय, ज्या साधनाच्या माध्यमातून कर्जाची परतफेड करता येते. आपण आधीच्या प्रकरणामध्ये बघितलं की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये भविष्यकालीन उधारीचे व्यवहार पूर्ण करण्यामध्ये अडचण निर्माण जायची. म्हणजे उधारीचे व्यवहार किंवा आपण भविष्यकालीन देणी फेडण्यासाठी जी आहे ती अडचण जायची. नेमक्या त्याच अडचणीतून मुद्रेचा शोध लागला हे आपण बघितलं. आणि म्हणून वॉकर काय म्हणतो की कर्जाची पूर्णपणे परतफेड करण्याचे साधन म्हणून जी वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज आणि अनिर्बंधपणे, हे शब्द महत्वाचे आहे, सहज आणि अनिर्बंधपणे हस्तांतरित केली जाते. सहज म्हणजे आपण बघतो की पैसा हा सहज एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातामध्ये जो आहे तो सर्क्युलेट होतो, हस्तांतरित होतो. पुढे तो काय म्हणतो बघा की तसेच देणाऱ्याच्या वर्तणुकीचा किंवा पतीचा विचार न करता, पत म्हणजे प्रतिष्ठा, पतीचा विचार न करता जी निसंकोचपणे स्वीकारली जाते, अशा कोणत्याही वस्तूला पैसा किंवा मुद्रा म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या वस्तूच्या माध्यमातून कर्जाचे व्यवहार पूर्ण होतात, की म्हणून आपण असं म्हणू की कर्जाची पूर्णपणे परतफेड केली जाते. आणि ही परतफेड करत असताना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ती वस्तू सहज आणि अनिर्बंधपणे, कुठल्याही प्रकारचे बंधन न येता
ती सहज हस्तांतरित केली जाते आणि देणाऱ्याच्या वर्तणुकीचा म्हणजे कोण देतो आहे त्याच्या वर्तणुकीचा, त्याच्या व्यवहाराचा किंवा त्याच्या प्रतिष्ठेचा विचार न करता ती गरीब आहे की श्रीमंत आहे, कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, कुठल्या वर्गातली आहे, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता जी निसंकोचपणे निसंदेहपणे स्वीकारली जाते अशी कोणतीही वस्तू म्हणजे मुद्रा. आपल्याला माहित आहे विद्यार्थी मैत्रिणींनो की आपण पैसा जेव्हा तो आपण जर एखादी वस्तू घ्यायला जर दुकानामध्ये जर आपण गेलो तर आपल्याला दुकानदार तो प्रश्न करत नाही तू कुठल्या जातीची आहे, तुझं वय काय, तुझं नाव काय, तुझं गाव काय, तू कुठल्या धर्माची आहे, या गोष्टी विचारत नाही. आपण त्याला ते चलन देतो, पैसा देतो आणि आपल्याला हवी असणारी वस्तू जी आहे ती घेत असतो. म्हणजेच काय तर देणाऱ्याच्या पतीचा म्हणजे प्रतिष्ठेचा विचार न करता सहजपणे आणि अनिर्बंधपणे कुठल्याही प्रकारचे बंधन न येता जी वस्तू स्वीकारल्या जाते ती वस्तू म्हणजे मुद्रा होय. आणि म्हणून पैशाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसतं की कुठल्याही प्रकारचा प्रश्न साधारणतः केला जात नाही. अर्थात जी कायदेशीर मुद्रा आहे, जी मान्यता प्राप्त मुद्रा आहे, ज्या आपण म्हणतो की ज्याला आपण फेक मनी जे आहे त्याच्या बाबतीमध्ये निश्चितच जे आहे आपल्याला प्रश्न उपस्थित करावा लागतो. पण जी कायद्याने निर्माण केल्या गेलेली ती मुद्रा जी आहे ती सहजपणे जी आहे ती स्वीकारली जाते. त्याबाबत देणाऱ्याच्या प्रतिष्ठेचा किंवा त्याच्या वर्तणुकीचा कुठलाही विचार जो आहे तो घेणारा जो आहे तो करत नाही. आणि म्हणून अशी वस्तू की जी सहज स्वीकारली जाते ती वस्तू म्हणजे मुद्रा किंवा पैसा होय. पैशाचा अर्थ सांगताना लॉर्ड केन्स काय म्हणतो की पैसा ही अशी वस्तू आहे की जी दिल्याने ऋणाचे व किमतीचे करार फेडले जातात आणि जिच्या स्वरूपात सामान्य क्रयशक्ती साठवली जाते. पैसा ही अशी वस्तू आहे की जी दिल्याने, पुन्हा तोच मुद्दा त्याच्यामध्ये आला, ऋण किंवा कर्ज म्हणजे उधारीचे व्यवहार आहे. ते उधारीचे व्यवहार ज्या वस्तूच्या माध्यमातून होतात ती वस्तू म्हणजे पैसा असं आपल्याला म्हणता येईल. पैसा ही अशी वस्तू आहे की जी दिल्याने ऋणाचे व किमतीचे करार फेडले जातात. म्हणजे इथे दोन गोष्टींचा उल्लेख केन्स यांनी केला. तो म्हणजे एकतर याच्यातनं उधारीचे व्यवहार पूर्ण फेडले जातात, कर्जाचे व्यवहार पूर्ण केले जातात, तसेच दुसरं किमतीचे करार फेडले जातात. किमतीचे करार म्हणजे आपण वस्तू घेत असताना त्या वस्तूची किंमत आपण मोजतो, तर ती वस्तू घेत असताना आपण पैसा देतो आणि त्या पैशाच्या बदल्यामध्ये आपल्याला ती वस्तू जी आहे ती मिळत असते. आणि म्हणून काय म्हणतो तो की किमतीचे करार फेडले जातात आणि जिच्या सामान्य क्रयशक्ती साठवली जाते अशी वस्तू म्हणजे पैसा किंवा मुद्रा होय. तीन गोष्टी याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते लक्षात येतील. केन्सच्या या परिभाषेमध्ये तीन मुद्दे आपल्याला जे आहे ते लक्षात येतात. एक तर पैसा ही अशी वस्तू आहे की जिच्या माध्यमातून कर्जाचे व्यवहार पूर्ण होतात. पैसा ही अशी वस्तू आहे की जिच्या माध्यमातून किमतीचे करार पूर्ण केले जातात. आणि पैसा ही अशी वस्तू आहे की ज्याच्यामध्ये सामान्यतः क्रयशक्ती साठवली जाते. मुळामध्ये पैशामध्ये मुद्रेमध्ये क्रयशक्ती आहे म्हणूनच मुद्रेला जे आहे ते महत्व आहे. क्रयशक्ती म्हणजे काय तर वस्तू विकत घेण्याची मुद्रेची शक्ती किंवा क्षमता. पैशाला मूल्य आहे, पैशामध्ये क्रयशक्ती आहे, त्याला पर्चेसिंग पॉवर असं म्हणतो आपण. ते पर्चेसिंग पॉवर असल्यामुळे, क्रयशक्ती असल्यामुळेच मुद्रेला महत्व आहे. तुम्हाला आठवत असेल की माननीय पंतप्रधानांनी मोदींनी जे आहे 8 नोव्हेंबरला जेव्हा 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याचं जेव्हा जाहीर केलं म्हणजे काय केलं तर त्या नोटांना असणारा जो कायदेशीर आधार जो होता, जो त्याच्यामध्ये क्रयशक्ती निर्माण करणारा होता, तो आधार काढून घेतला. नोटा आपल्याला आजही दिसतात, आजही सापडतात. नोटा पूर्णपणे जमा झालेल्या आहेत का नाही, पण त्या नोटांमध्ये असणारी जी अदृश्य शक्ती जी कायद्याने त्याच्यामध्ये टाकलेली असते, ज्याला आपण क्रयशक्ती असं म्हणतो, पर्चेसिंग पॉवर जो म्हणतो, तो पर्चेसिंग पॉवर जो आहे तो काढून घेतलेला होता. आणि म्हणून ती 1000ची नोट किंवा 500ची नोट त्यावेळेची त्याला आता कागदाचं मूल्य आहे, ते चलन म्हणून वापरामध्ये येत नाही. याचा अर्थ असा की मुद्रेमध्ये काय असते, सामान्य क्रयशक्ती असते. क्रयशक्ती म्हणजे काय तर वस्तू विकत घेण्याची शक्ती. आणि म्हणून लॉर्ड केन्सच्या परिभाषेचा जर आपण संदर्भ लक्षात घेतला तर पैसा कशाला म्हणायचं
मुद्रा कशाला म्हणायचं, तर मुद्रा म्हणजे अशी वस्तू की जिच्या माध्यमातून कर्जाचे व्यवहार पूर्ण केले जातात, जिच्या माध्यमातून किमतीचे व्यवहार पूर्ण केले जातात आणि जिच्यामध्ये सामान्यतः वस्तू विकत घेण्याची क्षमता आहे, शक्ती आहे, अशी वस्तू म्हणजे मुद्रा होय. पुढे आपण क्राउथरची परिभाषा बघितली तर आपल्याला असं दिसतं की क्राउथर काय म्हणतो याच्यामध्ये. क्राउथर असं म्हणतो की जी वस्तू विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारली जाते आणि त्याचबरोबर जी मूल्यमापनाचे आणि मूल्य संचयनाचे कार्य करते तिला मुद्रा असं म्हणतात. मुळामध्ये ज्या परिभाषा आतापर्यंत आपण बघतो आहोत, मुद्रेचा अर्थ उलगडून सांगणाऱ्या ज्या परिभाषा जर आपण बघितल्या तर या सगळ्याच्या सगळ्या परिभाषा या मुद्रेच्या कार्यावरती फोकस करणाऱ्या आहेत, कार्याला त्या स्पष्ट करणाऱ्या आहेत. म्हणजे मुद्रेची अशी निश्चित अशी परिभाषा जरी केली गेली नसली तरी मुद्रेकडून जी कार्य केली जातात, मुद्रेची जी भूमिका आहे, जी कार्य आहे, त्या कार्याला अनुसरून मुद्रेचा अर्थ जो आहे तो लावला जातो. आणि म्हणून क्राउथरच्या या परिभाषेमध्ये आपल्याला दिसतं की जी वस्तू विनिमयाचं माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारली जाते, म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून जी वस्तू उपयोगाला आणली जाते, जे कार्य करते, ती वस्तू म्हणजे मुद्रा होय. पुढे तो असं म्हणतो की मूल्यमापनाचे आणि मूल्य संचयनाचे कार्य करते, म्हणजे मुद्रा काय करते, मूल्यमापनाचं काम करते. या सगळ्या वस्तूंचं मूल्य आपण कशामध्ये मोजतो, पैशाच्या स्वरूपामध्ये मोजतो. आणि मग याचा अर्थ असा की ज्या वस्तूच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजलं जातं ती वस्तू म्हणजे काय, तर मुद्रा होय. पुढे तो काय म्हणतो की मूल्य संचयनाचं कार्य, मूल्य संचयन, मूल्य संग्रहण म्हणजे संपत्तीची साठवणूक. ही संपत्तीची साठवणूक ज्या वस्तूच्या माध्यमातून होते ती वस्तू म्हणजे मुद्रा होय. थोडक्यात काय विद्यार्थी मैत्रिणींनो की मुद्रा कशाला म्हणायचं, तर मुद्रा अशी वस्तू आहे की जिच्या माध्यमातून विनिमयाचे व्यवहार पूर्ण होतात, जिच्या माध्यमातून मूल्यमापनाचं कार्य केलं जातं, जिच्या माध्यमातून संपत्तीचं संग्रहण केलं जातं, ती वस्तू म्हणजे मुद्रा होय. आणि या सगळ्या, जसं आता मी उल्लेख केला की या ज्या सगळ्या परिभाषा ज्या आहेत, या परिभाषा मुळामध्ये मुद्रेकडून केल्या जाणाऱ्या कार्यावर आधारित आहे. आणि म्हणून याबाबत मुद्रेचा अर्थ स्पष्ट करताना हार्टले विदर्स असं म्हणतो की मुद्रेची कार्य करणारी वस्तू म्हणजेच मुद्रा होय. आपल्या या एका वाक्यामध्येच त्याने मुद्रेचा अर्थ स्पष्ट केला की मुद्रा म्हणजे काय, तर जी मुद्रामधून काम करते. मुद्रेची जी कार्य आहे, मुद्रेची जी भूमिका आहे, ती भूमिका ज्या वस्तूकडून पार पाडली जाते, जी कार्य ज्या वस्तूकडून पार पाडली जाते ती वस्तू म्हणजेच मुद्रा होय. एकूणच काय, तर विनिमयाचं माध्यम, मूल्यमापनाचं साधन, मूल्य संग्रहण आणि कर्जाच्या परतफेडीचं साधन म्हणून उपयोगात येणारी वस्तू म्हणजे पैसा किंवा मुद्रा. मुद्रा ही अशी वस्तू आहे की जिच्या माध्यमातून आपल्याला खरेदी विक्रीचे व्यवहार करता येतात, जिच्या माध्यमातून उधारीची परतफेड करता येते, जिच्या माध्यमातून संपत्तीचं संग्रहण करता येतं. ही लक्षणं ज्या वस्तूच्या बाबतीमध्ये दिसून येतात, ही वैशिष्ट्य ज्या वस्तूच्या बाबतीमध्ये दिसून येतात, ती वस्तू म्हणजेच पैसा किंवा मुद्रा होय. मुद्रेचा अर्थ समजून घेतल्यानंतर, मुद्रेच्या व्याख्या बघितल्यानंतर आपण मुद्रेची वैशिष्ट्य बघूया. अर्थातच वैशिष्ट्यावरून मुद्रेचं स्वरूपही जे आहे ते स्पष्ट होतं, मुद्रेचा अर्थही आपल्याला समजायला जे आहे ती मदत होते. मग मुद्रेची वैशिष्ट्य काय आहे ती लक्षात घेत असताना पहिलं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं, त्यामध्ये क्रयशक्ती असते. क्रयशक्ती म्हणजे काय, मी आधीच सांगितलेलं, वस्तू विकत घेण्याची मुद्रेची शक्ती, ज्याला इंग्रजीमध्ये पर्चेसिंग पॉवर असं म्हणतात. मुद्रेमध्ये क्रयशक्ती आहे, कायद्याने ती क्रयशक्ती निर्माण केल्या गेलेली आहे, कायद्याचा आधार आहे. मुद्रेमध्ये क्रयशक्ती आहे म्हणून सगळ्यांना मुद्रा हवी आहे. मुद्रेच्या माध्यमातून आपल्याला वस्तू का विकत घेता येतात, कारण त्याच्यामध्ये क्रयशक्ती अंतर्भूत आहे, ही कायद्याने निर्माण केली जाते.
आणि म्हणून पहिलं वैशिष्ट्य आपल्याला याचं सांगता येतं ते म्हणजे मुद्रेमध्ये क्रयशक्ती असणं. क्रयशक्ती जर नसती तर त्याला आपण मुद्रा म्हटलं नसतं किंवा त्याचं जे मूल्य किंवा त्याचं जे महत्व जे आहे एखाद्या साधारण कागदासारखं असतं. आपल्याला बघा की एखादा कागद जर रस्त्यावरती पडून दिसला तर आपण सहज उचलणार नाही, पण ती 100ची नोट जर दिसली तर आपण न चुकता ती उचलतो, उचलायला विसरत नाही है ना. दुसऱ्याची नजर चुकवून आपण ती नोट आपल्याला कशी मिळेल याचा प्रयत्न करतो. का बरं असं आपल्याकडनं घडतं? कारण आपल्याला याची जाणीव आहे की त्या विशिष्ट आकाराच्या, विशिष्ट रंगाच्या आणि विशिष्ट छाप असलेल्या त्या कागदामध्ये अशी कुठली तरी अदृश्य शक्ती दडलेली आहे की जिच्या माध्यमातून आपल्याला हवी असणारी वस्तू आपल्याला जी आहे ती घेता येते. म्हणजेच काय, तर मुद्रेमध्ये क्रयशक्ती आहे. मुद्रेमध्ये क्रयशक्ती आहे म्हणून मुद्रेला महत्व आहे. क्रयशक्ती जर काढून घेतली तर मुद्रेचं अस्तित्व संपेल, मुद्रेचं महत्व संपेल. याचं उदाहरण मी मागच्या यापूर्वी सांगितलं आहे की 1000 आणि 500च्या नोटांचं कायदेशीर त्याचं मूल्य जे आहे, क्रयशक्ती ज्याला आपण म्हणतो, सरकारने काढून घेतली आणि त्यामुळे 1000 रुपयाच्या आणि 500 रुपयाची जी जुनी जी चलनं होती किंवा जुन्या ज्या नोटा होत्या त्याचं मूल्य आता आपल्याला जे आहे ते संपलेलं दिसून येतं. आणि म्हणून क्रयशक्ती हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला मुद्रेच्या बाबतीमध्ये दिसून येतं. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला याचं सांगता येतं ते म्हणजे सर्व मान्यता. मुद्रेला सर्व मान्यता आहे. जसं आधी आपण उल्लेख केला की तुम्ही पैसा घेऊन गेला, 100ची नोट घेऊन गेला तर तुम्हाला कोणी प्रश्न करणार नाही. त्याला सगळे मान्य, कुठून आला, काय आला, तुमचं नाव काय, हे सगळे प्रश्न कोणी करणार नाही. त्याला सर्व मान्यता आहे. अर्थात ही मान्यता कायद्याचा आधार असल्यामुळे मिळालेली आहे. प्रत्येक चलनावरती आपल्याला दिसतं की भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय रुपयाचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला दिसेल की त्याच्यावरती भारतीय रिझर्व्ह बँक जे लिहिलेलं असतं आणि खाली गव्हर्नरची सही दिलेली असते, त्याच्यात एक अभिवचन लिहिलेलं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये कायद्याचा आधार आहे, कायद्याने त्याच्यामध्ये क्रयशक्ती टाकलेली आहे आणि म्हणून लोकांनाही विश्वास आहे आणि म्हणून सगळ्यांची ना जी आहे ते मान्य आहे. सर्व मान्यता हे त्याचं जे आहे ते वैशिष्ट्य आहे. तुम्ही पैसा घेऊन जेव्हा दुकानात जातात तेव्हा त्या पैशाबद्दल कोणीही प्रश्न उपस्थित करत नाही आणि म्हणून सर्व मान्यता हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे मूल्यमापक. मुद्रा हे मूल्यमापक आहे. मूल्यमापक म्हणजे काय, तर आपण बघतो की सगळ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजण्याचं सगळ्यात अर्थशास्त्रामधलं जर प्रभावी माध्यम साधन जर कोणतं असेल तर तो पैसा. म्हणजे वस्तू आणि सेवांचं मूल्य कशाच्या माध्यमातून मोजतो आपण, पैशाच्या माध्यमातून मोजतो. म्हणून मुद्रा हे काय आहे, मूल्यमापक आहे. चौथं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं ते म्हणजे विनिमयता. विनिमय, देवाणघेवाण, खरेदी विक्री ही कशाच्या माध्यमातून होत आहे, पैशाच्या माध्यमातून. पैसा द्यायचा, वस्तू घ्यायची, पैसा द्यायचा, सेवा विकत घ्यायची. पैशाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होते. म्हणजे विनिमयता हे त्याचं एक आणखीन वैशिष्ट्य आपल्याला जे आहे ते सांगता येते. पाचवं वैशिष्ट्य मूल्य संग्रह, ज्याचा वारंवार आपल्या दरम्यान जो आहे तो उल्लेख झालेला आपल्याला दिसतो. आज आपण आपल्या संपत्तीचं संग्रहण हे निश्चितच पैशाच्या स्वरूपामध्ये करतो, कारण पैशामध्ये रोखता हा गुणधर्म आहे. लिक्विडिटी जी आहे ती पैशामध्ये अधिक असल्यामुळे, लिक्विडिटी किंवा रोखता म्हणजे काय, तर पाहिजे तेव्हा तो पैसा आपल्याला जो आहे तो उपयोगात आणता येतो आणि म्हणून पैशामध्ये रोखता हा गुणधर्म असल्यामुळे पैशाच्या स्वरूपामध्ये संपत्तीचं संग्रहण करण्याचा विचार तुम्ही आम्ही सगळे करत असतो आणि म्हणून मूल्य संग्रहण हे सुद्धा आपल्याला मुद्रेचे एक वैशिष्ट्य जे आहे ते दिसून येतं. पुढलं वैशिष्ट्य वहनीयता. वहनीयता म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणं. पैसा आपण सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहे तो घेऊन जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा असतील किंवा आज बँकेच्या माध्यमातून आपण ट्रान्सफर पण करू शकतो. तर वहनीयता हे सुद्धा आपल्याला याचं एक वैशिष्ट्य आपल्याला जे आहे ते दिसून येतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जे आहे आपण पैसा सहज जो आहे तो घेऊन जाऊ शकतो. समजा एखाद्या गावामध्ये आपल्याला जर गाव सोडून जायचं असेल तर त्या गावातली जमीन घर आपण जर विकलं असेल आणि त्याच्या बदल्यात आपल्याला जी काही रक्कम मिळालेली असते ती रक्कम आपण दुसऱ्या गावाला जी आहे ती सहज जी आहे ती घेऊन जाऊ शकतो. म्हणजे वहनीयता
हा सुद्धा एक गुण आपल्याला मुद्रेमध्ये दिसून येतो. हे सुद्धा एक लक्षण किंवा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. 7वं वैशिष्ट्य आपल्याला किंवा लक्षण असं दिसतं ते म्हणजे उधारी फेडण्याचे साधन. हे सुद्धा आपण याच्याबद्दलही माहिती बघितलेली आहे की पैशाच्या माध्यमातून आपल्याला जे आहे उधारीची परतफेड जी आहे ती करता येते. पैशाच्या माध्यमातून आपल्याला जे आहे कर्जाचे व्यवहार जे आहे ते पूर्ण करता येते. 8वं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं ते म्हणजे सुज्ञता. सुज्ञता म्हणजे सहज ओळखता येणार. पैसा हा सहज आपल्याला ओळखता येतो. 100ची नोट आपल्याला सहज ओळखता येते. 500ची नोट जी आहे ती आपल्याला सहज जी आहे ती ओळखता येते. म्हणजे पैसा जो आहे तो सहज आपल्याला जो आहे तो ओळखता येतो. हे त्याचं एक आणखीन एक लक्षण आपल्याला जे आहे ते सांगता येईल. आणि शेवटचं आपल्याला वैशिष्ट्याचं दिसतं ते म्हणजे सुविभाज्यता. सुविभाज्यता म्हणजे लहान लहान तुकड्यांमध्ये, लहान लहान भागांमध्ये, हिस्सांमध्ये त्याचं विभाजन करणं. पैशाचं लहान लहान विभागामध्ये किंवा हिस्सांमध्ये आपल्याला सहज जे आहे ते विभाजन जे आहे ते करता येतं. आपण बघतो की 1000ची जर नोट असेल किंवा 2000ची नोट असेल तर त्याचे लहान लहान 100 किंवा 50, 20, 10 रुपयामध्ये आपल्याला त्याचं विभाजन जे आहे ते करता येतं. म्हणजे मुद्रेचं विभाजन हे शक्य आहे. आणि म्हणून सुविभाज्यता हे मुद्रेचं जे आहे ते आणखीन एक लक्षण किंवा वैशिष्ट्य आपल्याला जे आहे ते सांगता येईल. तर एकूणच काय की मुद्रेमध्ये क्रयशक्ती असते. मुद्रेला सर्व मान्यता असते. मुद्रेच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांच्या किमती मोजता येतात म्हणजे मूल्यमापक आहे. विनिमयता म्हणजे ती एका ठिकाणाहून आपण वस्तूच्या खरेदी विक्रीसाठी ज्याचा वापर करू शकतो. मूल्य संग्रहण करता येतं. वहनीयता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते घेऊन जाता येते. सुज्ञता सहज ओळखता येते. सुविभाज्यता सहज जे आहे त्याचे लहान लहान भागांमध्ये जे आहे ते विभाजन जे आहे ते करता येतं. तर अशा लक्षणाने युक्त जी वस्तू आहे ज्याला आपण मुद्रा जे आहे ते असं जे आहे ते संबोधतो. यानंतर आपण बघू मुद्रेची कार्य. मुद्रा कोणकोणत्या प्रकारची जी आहे ती कार्य पार पाडते त्या कार्याचा आपण विचार. मुद्रेच्या कार्याचा विचार करत असताना मुद्रेची कार्य ही 3 भागामध्ये जी आहे ती विभागली जातात, वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे प्राथमिक कार्य, दुसरं सहाय्यक किंवा दुय्यम कार्य, तिसरं जे आहे आकस्मिक कार्य. तर ही 3 प्रकारची जी कार्य मुद्रेकडून जी आहे ती केली जातात त्याचा एक एक करून आपण जो आहे तो विचार करू. प्राथमिक कार्यामध्ये 2 कार्य आपल्याला दिसून येतात ते म्हणजे विनिमय माध्यम आणि मूल्यमापन. मुळामध्ये आपल्याला दिसेल की मुद्रेचा शोधच या 2 कार्यासाठी झालेला आपल्याला दिसून. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये आपण बघितलं की ज्या अडचणी होत्या त्या अडचणीतून मुद्रेचा शोध लागला. अडचणी काय होता की वस्तूच्या बदली वस्तू द्यावी लागत होती. विनिमय करण्यासाठी कुठल्या प्रकारचं तिसरं माध्यम नव्हतं आणि म्हणून मुद्रेचा जन्म झाला. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं जर कुठलं कार्य जर असेल तर ते म्हणजे विनिमय माध्यम. मुद्रा विनिमय माध्यम म्हणून जी आहे ती कार्य करते. विनिमय माध्यम म्हणजे काय तर ज्या वस्तूच्या माध्यमातून वस्तूंची देवाणघेवाण केली जाते ती वस्तू म्हणजे विनिमय माध्यम. ज्या वस्तूच्या माध्यमातून वस्तूंची देवाणघेवाण केली जाते त्या वस्तूला विनिमयाचं माध्यम असं म्हणतात. आज कुठल्या वस्तूच्या माध्यमातून वस्तूंची देवाणघेवाण म्हणजेच खरेदी विक्री होते तर ती आहे मुद्रा किंवा पैसा. पैशाच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी विक्री होते म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण जी आहे ती केली जाते. आणि म्हणून विनिमय माध्यम हे मुद्रेचं अतिशय महत्वाचं कार्य आहे. अर्थातच विनिमयाचं माध्यम म्हणून कार्य करत असताना त्याला सर्वमान्यता असणं, त्याच्यामध्ये त्याला कायदेशीर आधार असणं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अभिप्रेत आहेत त्या आल्या पाहिजे. आणि तरच कायद्याची मान्यता असेल, सर्वमान्यता असेल तर ती वस्तू विनिमयाचं माध्यम म्हणून जी आहे ती उपयोगाला आणलं जातं. मुद्रेमध्ये किंवा पैशामध्ये या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. त्याच्यामध्ये कायद्याने क्रयशक्ती टाकलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की सर्वमान्यता आहे आणि म्हणून विनिमय माध्यम म्हणून मुद्रा जी आहे ती काम करते. दुसरं प्राथमिक कार्य म्हणजे मूल्यमापन. आज आपण जसं मी आधी उल्लेख केला की वस्तू आणि सेवांचं मूल्य कशाच्या माध्यमातून ठरवलं जातं तर पैशाच्या माध्यमातून. पैशाला स्वतःचं मूल्य आहे. पैशामध्ये स्वतःची क्रयशक्ती आहे
आणि म्हणूनच वस्तू आणि सेवांचं मूल्य हे पैशाच्या मदतीने मोजल्या जातं आणि म्हणून मूल्यमापनाचं काम हे मुद्रेला जे आहे ते करावं लागतं. वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजण्याचं काम ही मुद्रा करत असते. वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजण्याचं एक प्रमाणभूत साधन म्हणून आज मुद्रेचा जो आहे तो विचार होतो किंवा त्याचा उपयोग जो आहे तो केला जातो. अर्थातच मुद्रेला क्रयशक्ती आहे म्हणून ते जे आहे ते शक्य आहे. मुद्रेचं जे दुसरं कार्य आहे ज्याला सहाय्यक दुय्यम कार्य आपण म्हणतो, त्या कार्यामध्ये आपल्याला दिसेल की त्या कार्यामध्ये सुद्धा दोन कार्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. एक म्हणजे मूल्य संग्रहण आणि दुसरं भविष्यकालीन देणी फेडण्याचे साधन. या सगळ्या गोष्टींचा यापूर्वी आपल्या चर्चेमध्ये जो आहे तो उल्लेख आलेलाच आहे, म्हणून थोडक्यामध्ये याच्यावरती आपण जे आहे ते भाष्य करूया. मूल्य संग्रहण हे मुद्रेचं सुद्धा एक महत्वाचं कार्य आपल्याला जे आहे ते दिसतं की मुद्रेच्या माध्यमातून आपण मूल्यांचं संग्रहण जे आहे ते करत असतो, संपत्तीचं संग्रहण जे आहे ते करत असतो. याचं कारण आपण बघितलं की मुद्रेमध्ये रोखता आहे, लिक्विडिटी आहे आणि म्हणून संपत्तीचं संग्रहण हे मुद्रेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण जो आहे तो करत असतो. किंबहुना सगळं त्याला प्राधान्य देतात. मुद्रेच्या स्वरूपामध्ये त्याची संपत्ती साठवण्याचा जो आहे तो प्रयत्न जो आहे तो केला जातो. म्हणून मूल्य संग्रहण हे मुद्रेचं आणखीन एक आपल्याला जे आहे ते कार्य जे असलेलं दिसून येतं. दुसरं जे दुय्यम कार्य आपल्याला दिसतं ते म्हणजे भविष्यकालीन देणी फेडण्याचे साधन. आज घेतलेली उधारी उद्या आपल्याला परत करावी लागते आणि म्हणून आज उधार घेतलेला पैसा उद्याला आपल्याला परत करता येतो तो मुद्रेच्या माध्यमातून. आणि म्हणून कर्जाची परतफेड किंवा भविष्यकालीन देणी फेडण्याचं साधन म्हणून सुद्धा मुद्रेला जो आहे तो ते कार्य करावं लागतं. मुद्रेची ती भूमिका आहे. मुद्रेमुळे जे आहे आपल्याला उधारीचे व्यवहार सहजगत्या जे आहे ते पूर्ण करता येतात. त्याची परतफेड जी आहे ती सहज जी आहे ती करता येते आणि म्हणून मुद्रा ही आजच्या व्यवहारामध्ये जी आहे ती महत्वाची बनलेली आपल्याला जी आहे ती दिसून येते. आतापर्यंत आपण मुद्रेची प्राथमिक आणि दुय्यम कार्य कोणती याचा जो आहे तो विचार केला. तिसरं जे कार्य आहे, तिसरा जो भाग आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतो तो म्हणजे संभाव्य किंवा आकस्मिक कार्य. संभाव्य किंवा आकस्मिक कार्यामध्ये आपल्याला 5 प्रकारची कार्य जी आहे मुद्रेकडनं जी आहे ती केली जातात. ती अचानकपणे मुद्रेच्या उपयोगातनं जी आहे ती निर्माण होतात आणि जी कार्य जी आहे मुद्रेकडनं जी आहे ती केली जातात. ज्यामध्ये पहिलं आपल्याला दिसतं की मूल्य हस्तांतरण किंवा मूल्यांचं हस्तांतरण जे आहे. मूल्यांचं हस्तांतरण आपण बघतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आज पैसा पाठवण्याची क्रिया जी आहे ती होत असते. दूरवरच्या वेगवेगळ्या लोकांकडनं जे आहे आपल्याला व्यवहार होताना दिसतात आणि त्या व्यवहारातनं जे आहे आपल्याला जो आहे त्याचा पैसा जो आहे तो द्यावा लागतो. तर मूल्यांचं हस्तांतरण करण्याचं काम हे जे आहे ते मुद्रेच्या माध्यमातून जे आहे ते केलं जातं. वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे पैसे जे आहे ते पाठवले जातात. अर्थात याला सर्वमान्यता आहे, रोखता आहे म्हणून मुद्रा हे जे आहे हे मूल्यांचं हस्तांतरण करण्याचं काम जे आहे ते करू शकते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ती सहज जी आहे ती पाठवली जाते. दुसरं याच्यामध्ये दिसतं ते म्हणजे प्रत्ययाचा आधार. आपल्याला माहिती आहे की जी मुद्रा आपण व्यवहारामध्ये उपयोगाला आणतो ज्याला आपण पत्रमुद्रा किंवा कागदी चलन किंवा जी नाणी आहे, कॉइन्स आहे, याचा जो आपण उपयोग करतो याला कायदेशीर मुद्रा असं म्हणतात. लीगल मनी जी कायद्याच्या आधारे जी आहे ती निर्माण केल्या गेलेली. या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार होताना आपल्याला दिसतात. पण त्याचबरोबर आपण बघितलं की मुद्रेचं स्वरूप लक्षात घेत असताना आपण बघितलं की चेक्स आणि एटीएम कार्ड यासारखे सुद्धा अलीकडे मुद्रेचं एक वेगळं स्वरूप आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. अधिकोष किंवा बँक प्रत्यय मुद्रेची निर्मिती करते. बँक मुद्रा ज्याला आपण म्हणतो त्या बँक मुद्रेची निर्मिती करते. उदाहरणार्थ डिमांड ड्राफ्ट असेल किंवा धनादेश ज्याला चेक असं आपण म्हणतो. तर ही जी प्रत्यय मुद्रा जी आहे ही प्रत्यय मुद्रा कशाच्या आधारे तयार केली जाते तर ती विधिग्राह्य मुद्रेच्या आधारे.
आणि म्हणून प्रत्येक मुद्रेचा आधार म्हणून सुद्धा मुद्रेला जे आहे ते काम करावं लागतं, कार्य जे आहे ते करावं लागतं. बँक आपल्याला, आपण जेव्हा एखादा डिमांड ड्राफ्ट काढतो तेव्हा आपल्याला बँकेमध्ये तेवढा पैसा जो आहे बँकेकडे जमा करावा लागतो. जसं आपण 500 रुपये जर एखाद्या ठिकाणी जर आपण पाठवत असू आणि तेवढा याचा जर आपल्याला डिमांड ड्राफ्ट काढायचा असेल तर 500 रुपये आपण बँकेला दिले की बँक आपल्याला 500 रुपयाचा एक कागद जो आहे डिमांड ड्राफ्ट चेकच्या स्वरूपामध्ये असणार तो डिमांड ड्राफ्ट आपल्याला देतो. आणि तो डिमांड ड्राफ्ट आपण आपल्याला ज्याला पाठवायचा आहे त्याला पाठवल्यानंतर त्याला त्या ठिकाणी त्या बँकेतनं जे आहे त्याला पैसे जे आहे ते घेता येतात. साधारणतः असा व्यवहार आपण जो बघतो. म्हणजे काय, तर प्रत्ययाचा आधार म्हणून सुद्धा मुद्रेला जे आहे ते काम करावं लागतं. अर्थातच बँक प्रत्ययाची निर्मिती तेव्हाच करू शकते जेव्हा बँकेकडे विधिग्राह्य मुद्रा असेल. आणि म्हणून पैसा किंवा मुद्रा हे प्रत्ययाचा आधार म्हणून जे आहे ते काम करत असते. पुढे आपल्याला दिसतं की वाटणीचा आधार. उत्पादनाची जी साधनं आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संघटन आणि साहस, या साधनांचा उत्पादनामध्ये जेव्हा आपण उपयोग करतो तेव्हा त्यांच्या कार्याचा मोबदला म्हणून त्यांना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मोबदले जे आहे ते द्यावे लागतात. ज्याला आपण खंड, मजुरी, व्याज, नफा असं, वेतन असं जे आहे ते संबोधतो. या उत्पादक साधनांना दिला जाणारा मोबदला हा पैशाच्या स्वरूपामध्ये दिला जातो. आणि म्हणून वाटणीचा आधार म्हणून सुद्धा पैशाला आपलं कार्य जे आहे ते करावं लागतं. पैसा वाटणीचा आधार म्हणून सुद्धा आपली भूमिका जो आहे तो बजावत असतो. पुढचं आपल्याला कार्य याच्यामध्ये दिसतं ते म्हणजे सीमा तत्वाचा उपयोग. तर सीमा तत्वाचा उपयोग म्हणजे काय, तर पैशाच्या साह्याने वेगवेगळ्या वस्तूंच्या सीमांत उपयोगितेमध्ये समानता आणून उपभोक्त्याला समान पातळीवरचं समाधान मिळवून देणे. उपभोक्त्याला समान पातळीवरचं समाधान मिळवून देण्याचं काम हे पैशाच्या किंवा मुद्रेच्या माध्यमातून आपण जे आहे ते करू शकतो. अर्थातच आपण आपला पैसा वेगवेगळ्या वस्तूंवरती खर्च करत असतो कारण आपल्याला अनेक वस्तूंची गरज भासत असते आणि त्या वेगवेगळ्या वस्तूंची आपण खरेदी करत असताना अधिकाधिक समाधान मिळवण्यासाठी आपण प्रत्येक वस्तूची सीमांत उपयोगिता जी आहे ती समान करण्याचा प्रयत्न करतो. तर त्यासाठी ही सीमांत उपयोगिता समान तत्वावरती आणण्यासाठी मुद्रा ही अतिशय महत्वाचं कार्य करत असते. कारण आपण ती उपयोगिता सामान्यतः उपयोगिता ही पैशाच्या माध्यमातून जी आहे ती मोजली जाते किंवा त्याचा विचार होतो. आणि म्हणून सीमा तत्वाचा उपयोग हा करणं हे सुद्धा मुद्रेचं एक कार्य आपल्याला जे आहे ते दिसतं. जे सीमांत उत्पादकता सिद्धांत जो मांडला गेलेला आहे त्यामध्ये आपल्याला दिसेल की मुद्रा ही विचारात घेतली जाते. आणि शेवटचं आपल्याला याच्यामध्ये संभाव्य कार्य दिसतं म्हणजे संपत्तीला सामान्य रूप देणे. अर्थात सगळ्यांना माहिती आहे की आज याचा वारंवार उल्लेख आपण आधी केलेला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की आज जी संपत्ती आपण संग्रहित करतो ही संपत्ती साधारणपणे पैशाच्या स्वरूपामध्ये जी आहे ती अधिकाधिक गोळा करण्याचा जो आहे तो प्रयत्न करतो. कारण पैशामध्ये रोखता हा गुणधर्म आहे, पैशामध्ये क्रयशक्ती आहे आणि म्हणून संपत्तीला सामान्य रूप देण्याचं कार्य हे पैशाच्या माध्यमातून केलं जातं. घर असेल, जमीन असेल, वाहनं असतील किंवा इतरही गोष्टी असतील, त्या सगळ्यांचं मूल्य आपण पैशाच्या माध्यमातून जे आहे ते मोजत असतो. म्हणजेच काय, तर संपत्तीला सामान्य रूप देण्याचं कार्य हे पैशाच्या माध्यमातून केलं जातं. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, या प्रकरणामध्ये आपण मुद्रेचा अर्थ, मुद्रेची वैशिष्ट्य आणि मुद्रेची कार्य असा सविस्तर भाग समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याला यातनं मुद्रा म्हणजे काय, ती कशी ओळखावी किंवा तिचं कार्य कोणतं हे निश्चितच आपल्याला जे आहे ते समजून येईल, समजण्यास मदत होईल. अपेक्षा आहे आपल्याला अभ्यासासाठी ते सहाय्यक ठरेल. धन्यवाद.